आपण सरांच्या सत्रामध्ये सावरकरांवर बोलताना काय बोलायचं याचा अभ्यास केला हे ऐकलं. आता या पुढचं जे सत्र आहे ते बोलताना कसं बोलायचं, तुमचा व्यासपीठावरचा प्रेझेन्स कसा असला पाहिजे याबाबत आहे. आपलं पुढचं सत्र घेणार आहेत सौ अर्चना साने. त्यांना मी व्यासपीठावर यायची विनंती करते. सौ अर्चना साने यांचा थोडक्यात परिचय सांगते. मागील 30 वर्षे आकाशवाणीवर नैमित्तिक निवेदिका आणि काही कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या आहेत. ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची आकाशवाणीसाठी 1 तासाची दीर्घ मुलाखत तसेच इतरही अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. स्वरनाट्य रसगंगा या मराठी संगीत रंगभूमीवर लिहिलेल्या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. संगीत मदनाची मंजिरी या संगीत नाटकात त्यांनी गद्य भूमिका साकारली आहे. एकपात्री प्रयोग, अभिवाचन याचे स्वतंत्र कार्यक्रम त्या करतात. अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. 8 जुलैनिमित्त होणाऱ्या सावरकर साहस दिनाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी सलग 5 वर्ष केलेलं आहे. 1857च्या 150 वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या माननीय किशोरजी व्यास यांच्या 4 दिवसांच्या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. दूरदर्शनवरून पुणे अंतरंग आणि बालचित्रवाणीच्या अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सादरीकरण केले आहे. एकदा जोरदार टाळ्या सौ अर्चना साने यांच्यासाठी. सर्व प्रशिक्षणार्थींना एक विनंती की त्यांनी हे सत्र लक्षपूर्वक ऐकावं, कारण सत्राच्या शेवटी मॅडम तुम्हाला एक छोटीशी असाइनमेंट देणार आहेत. तुम्हाला पण काही वेळ त्यात बोलायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन पण असणार आहे. तर या सत्रात तुम्ही लक्षपूर्वक ऐका. धन्यवाद. नमस्कार, शुभप्रभात. ही एवढी संख्या बघून खूप छान वाटतं आहे आणि ही संख्या अशीच वाढत जावी अशीच एक सुरुवातीलाच मी प्रार्थना करते. आजचा दिवसही खूप छान, खूप भाग्याचा. साने सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य. सावरकरांची मुक्ती आजच्या दिवशी झाली, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि हे जे पहिलं सत्र तुमचं सगळ्यांचं जे आत्ता झालं तर मला एका दृष्टीने ते खूप चांगलं वाटतं आहे. कारण जरी वक्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजे वक्ता तुमच्यातला घडवायचा आहे किंवा तो असेल तर त्याला मुळातच असेल काही जणांमध्ये, तर त्याला एक शिस्त लावायची. तर ह्यासाठी जे आहे हे आपण सगळं 2 दिवसांचं घेतो आहे कार्यशाळा तुमची. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की नेमकं अभ्यास कसा करावा, कारण अभ्यास केल्याशिवाय तुम्ही वक्ता होऊ शकणार नाही. आणि मग सावरकरांचं एवढं अफाट साहित्य त्यांच्यावरचं, त्यांचं स्वतःचं, मग त्यातलं नेमकं काय निवडावं ह्याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन साने सरांनी तुम्हाला दिलेलं आहे. तर आता आपल्याला पुढची पावलं आपल्याला उचलायची आहेत की सूत्रसंचालन, निवेदन, सादरीकरण, भाषण असू दे. भाषणाविषयी वेगळं सत्र तुमचं होणार आहे. मी आज त्यावर जास्त नाही हे करणार आहे. निवेदन, सूत्रसंचालन, सादरीकरण, मुलाखती ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण आता बोलायचं आहे. आणि नंतर थोडासा तुमचा सहभागसुद्धा मला अपेक्षित आहे. तर तुमच्यापैकी किती जणांनी यापूर्वी कधी कुणाच्या मुलाखती किंवा काही एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वगैरे असं काही केलेलं आहे? बरेच जण आहेत. छान, बऱ्यापैकी अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे असं वाटतं आहे. तर यातला मुख्य मुद्दा हा असतो सूत्रसंचालन करताना किंवा मुलाखत घेताना. आपण पहिल्यांदा मुलाखत या विषयावर जास्त बोलूया की मुलाखत घ्यायची आहे तुम्हाला आता एखाद्या विषयावर आणि एखाद्या व्यक्तीची. तर अर्थातच परत एकदा पहिला मुद्दा येतो की तुमचा स्वतःचा त्याच्यावर अभ्यास जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं निवडा, वेगवेगळी माध्यमं आहेत आता आपल्या हातात. तर सगळं डिजिटल वर्ल्ड आहे आपल्या हातात. तर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधूनही शोध घेऊ शकता. फक्त तो शोध घेताना एक नक्की बघायचं की तो शोध योग्य आहे ना, म्हणजे त्याच्यात, कारण आपण गुगल सर्च खूप घेतो आणि त्यातली सगळीच 100% माहिती बरोबर असते असं नाही. तर तिकडे आपण आपला अभ्यास जो पूर्वीचा असतो त्याच्याशी सांगड घालून एक आपला अभ्यास, एक आपली माहिती सगळी तयार करायची असते, तयार ठेवायची असते. आणि त्याप्रमाणे मग त्या व्यक्तीची, आता ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्याबद्दल पण आपण जाणून घेणं आवश्यक आहे.
म्हणजे पहिलं काय विषय, की कुठल्या विषयावर मुलाखत घेणार आहोत, आणि दुसरी गोष्ट अशी की त्या विषयाशी संबंधित ती व्यक्ती. मग कधी कधी असं होतं की आता जसं मघाशी त्यांनी सांगितलं, मी आशा भोसले यांची मुलाखत जेव्हा घेतली तर मी त्यांना तिसऱ्या व्यक्तीबद्दल विचारलं नाही आहे की तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण आज बोलूया, असं नाही आहे. मला त्यांच्याच गायन कारकिर्दीबद्दल बोलायचं होतं. पण आता इथे आपल्याला एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची असते की आपण कुणाची मुलाखत घेतो आहे, समोरची व्यक्ती जी बोलणार आहे ती बोलकी आहे का तिला बोलतं करणं आपल्याला भाग आहे. तर जसं मी आशाताईंची मुलाखत घ्यायला गेले, मला माहिती होतं, मी अनेक ठिकाणी अनेकदा त्यांच्याबद्दल वाचताना एक सतत जाणवलं होतं मला की एकदा त्यांचा सूर लागला की त्या बोलतात, त्या भरपूर बोलतात. मग आता सुरुवात कशी करायची, तर इथे मुख्य मुद्दा मी हा आशाताईंच्या मुलाखतीचा अशासाठी घेते की सुरुवात कशी करायची. सुरुवात, मध्य आणि शेवट मुलाखतीसाठी फार फार महत्त्वाचं आहे. सुरुवात ही खूप अगदी पकड घेणारी हवी, की तुमचा पहिलाच प्रश्न इतका तो ताकदीचा पाहिजे, इतका महत्त्वाचा त्या विषयाला धरून पाहिजे की तिकडनं लोकांना ते ऐकावंसं वाटलं पाहिजे, वाचावंसं वाटलं असेल. प्रिंट मीडियामध्ये तुम्ही जर मुलाखत छापून आणायची असेल पेपरसाठी, वृत्तपत्रासाठी, तर पहिलाच प्रश्न असा पाहिजे की पुढची अख्खी मुलाखत लोकांनी वाचली पाहिजे. पहिला प्रश्न असा हवा की ती पुढचे ऐकलं पाहिजे. म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे पहिला प्रश्न. मी आशाताईंना, मला माहिती होतं, मी त्यांचा अभ्यास प्रचंड केला होता कारण मला त्यांच्यावर कार्यक्रम करायचा होता रेडिओवर. पहिलाच प्रश्न मी विचारला असा की त्यातनं त्या बोलत गेल्या आणि त्यांच्याबद्दल मी अभ्यास केला होता म्हणून मी अनुषंगिक प्रश्न विचारत गेले. मास्टर दीनानाथ मंगेशकर, त्यांचे वडील आणि त्यांचे पहिले गुरु, त्या अगदी लहान होत्या तेव्हा वडील गेले, पण एकतर उपजत त्यांच्यात त्या गायनाचे गुण आले होते आणि जे काही कानावर नकळत पडलं ते मनात रुजलं, बुद्धीत रुजलं. आणि मग म्हणून मी हा अशा पद्धतीने तो प्रश्न एक तयार केला, फ्रेम केला की आशाताई, तुमच्यावर गायनाचे संस्कार पहिल्यांदा झाले मास्टर दीनानाथ मंगेशकर, तुमच्या वडिलांकडून, आणि मग पुढे तुम्ही त्याच्यात स्वतःची भर घालत गेलात, वेगवेगळे गुरु केले, हे सगळं ठीक आहे, पण मास्टर दीनानाथांची गायकी तुम्ही कशी अंगीकारली, हा प्रश्न विचारला आणि त्या सुरू झाल्या बोलायला. आणि मग त्याच्यातनं मग थोडंसं जिथे त्यांचा फुल स्टॉप मला सापडला तिकडे मी पहिल्याचा धागा घेऊन पुढचा प्रश्न, दुसऱ्याचा धागा घेऊन तिसरा प्रश्न, असं करत करत मग त्यांची गाणी, मग त्या बोलताना स्वतः खूप गातात, पण ते गाणं ऐकता ऐकता त्या गाण्यासंबंधित तुम्हाला नॉलेज पाहिजे की मग ह्याचे गीतकार कोण होते, संगीतकार कोण होते. आता अर्थात मी अनेक वर्ष रेडिओत काम करते आणि मला मुळात त्याची खूप आवड असल्यामुळे मला कोणत्या गाण्याचे गीतकार, संगीतकार बऱ्याच गाण्यांचे माहिती आहेत. त्यामुळे त्या जे सांगत होत्या त्याचं पटकन मी उचलत होते की गाणं सांगितलं की मी त्या संगीतकाराचा विषय काढत होते, त्या संगीतकाराच्या विषयातून त्या शब्दांशी अनुसरून दुसरं गाणं, असं करत करत शेवटी मी त्यांच्या एका अशा अल्बमपर्यंत आले की जो अतिशय सुंदर पण फारसा प्रचलित नाही. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं, तुम्ही माझा बराच अभ्यास केला आहे, असं त्या मला म्हणाल्या. आणि हे इथे तुम्ही जिंकता. तर मुख्य मुद्दा काय आहे की तुम्ही प्रश्न अशा पद्धतीने विचारायला हवेत, किंवा विचारायलाच हवेत की त्याच्यातनं तुमचा पूर्ण एक विषय जो आहे तो कुठेही भरकटणार नाही, त्याला एक ताकद येईल, वजन येईल, आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही काढून घेता आलं पाहिजे त्या मुलाखतीतून. बऱ्याचदा असं होतं की मुलाखत देणारी व्यक्ती जेव्हा खूप बोलत असते कुठेतरी आपल्याला त्यांना थांबवावं पण लागतं, कारण ते बोलता बोलता भरकटू शकतं. मग हे कसं पण तुमच्या अंगी आणलं पाहिजे की त्या माणसाला कुठेही न दुखवता त्या व्यक्तीला तुम्ही ते वळवायचं कसं, ह्याचं पण एक तुम्ही कसं तुमच्या अंगी बाणवायला हवं. की आत्ता ते बोलता बोलता मी हा प्रश्न विचारला आहे, ते असं करत ह्या साईडला गेलेत, ते जरा वेगळ्याच ठिकाणी आलेत, की आपल्याला मूळ मुद्द्यावर आणायचं परत त्यांना. आणि ह्यासाठी तुमची जागरूकता आणि तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान आवश्यक आहे. किरकोळ प्रश्न विचारायचे नाहीत. काय म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला, नाही, गरज नाही आहे. म्हणजे असेही किरकोळ प्रश्न विचारून सुरुवात करतात, ते नाही करायचं, टाळायचं.
उलट आपण ते छान गुंफून वेगळ्या ठिकाणी गुंफून हे करू शकतो की कंधारसारख्या अतिशय छोट्याशा गावात मराठवाड्यातल्या खेड्यात तुमचा जन्म झाला, आपण असं घेऊ शकतो, आपणच सांगू शकतो, कारण आपण माहिती मिळवलेली असते त्यांची. आणि तिथून तुम्ही थेट अमेरिकेपर्यंतची तुमची ही भरारी, मग ही सगळी तुमच्या आयुष्याची ही सगळी जी काही प्रोसेस होती त्यात तुम्ही कसं कसं स्वतःला तुम्ही घडवत गेलात, असा आपण एक छान प्रश्न तयार करू शकतो. आता हा प्रश्न तर इतका सर्वसमावेशक आहे की हा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा तुमचा आला, पण तरी पण हा असा जरी प्रश्न सुरू केला तरी मधल्या आयुष्यात काय काय घडलं त्या व्यक्तीच्या हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्या अनुषंगिक ते प्रश्न विचारले गेले पाहिजेत. तर हे झालं. आता दुसरी गोष्ट, तुमचा आवाज एकदा, म्हणजे मी आत्ता जरी वक्तृत्वाबद्दल सांगणार नसले, ज्या काही पण सादरीकरणाबद्दल सांगणार आहे, पहिला नियम, हातात माईक आला की बोलत सुटायचं नाही. खूप जणांना सवय असते, निवेदकांना तर असतेच, खूप असते, की इथे छान काहीतरी भाषणांचा असेल किंवा गाण्यांचा कार्यक्रम काय असेल, हे माझ्या हातात माईक आला मी बोलत सुटणार नाही. लोक आत्ता काय ऐकायला आलेत ह्याचं भान ठेवायचं. मुलाखत घेताना सुद्धा 2 पद्धतीच्या मुलाखती असतात की प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. दुसरं असतं संवादात्मक. संवादात्मक जेव्हा असतं तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधतच मुलाखतीचाच तो सगळा प्रकार असतो, पण तिकडे तुटकपणे प्रश्न नसतात किंवा मोजकेच प्रश्न नसतात. ती पण आवश्यक असते मोजकेच प्रश्नांची मुलाखत, पण संवादातून जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा एक प्रकारे कसं होतं की देवाणघेवाण होते आणि तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान आहे हे पण कळतं आणि अशी ती अलगद पुढे पुढे जाते. जेव्हा तुम्ही प्रश्नोत्तरांसारखं घेता मुलाखत, तर तेव्हासुद्धा एक मुख्य पाळायचं असतं की पहिला प्रश्न, त्याचं उत्तर आणि दुसरा प्रश्न, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला नीट गुंफता आल्या पाहिजे. की तिकडे आत्ता काहीतरी बालपणाविषयीचा एक विषय आहे, तो एक तुम्ही बोलताय आणि त्यांचं उत्तर झालं की तुम्ही एकदम अचानकच कुठला तरी तिसरा असा काहीतरी पुरस्काराचा प्रश्न विचारला धपकन. पुरस्कारापर्यंत पोहोचायला वेळ आहे. हायरार्की लक्षात घ्यायची कुठल्याही गोष्टीची. की मग आता ठीक आहे, ते बालपणाबद्दल सांगितलं त्यांनी, आता आपल्याला फार वेळ नाही पण आपल्या हातात समजा, मग ते आपल्या प्रश्नातनं आपण प्रश्न असा तयार करायचा की ते डायरेक्ट त्यांच्या करिअरपर्यंतच आले पाहिजेत एकदम, पण ते कुठेही तुटक वाटता कामा नये. तर जो तुटकपणा मुलाखतीमध्ये आपल्याला जाणवतो, एक वृक्षपणा येतो त्यामुळे मुलाखतीला, तो आपण टाळायला पाहिजे. कुठेही ते तुटक वाटता कामा नये. आता सगळ्यात महत्त्वाचा एक जो प्रश्न असतो म्हणजे आपली भाषा आपण एरवी बोलतो तर खूप सरमिसळ अशी झालेली आहे. मराठी, इंग्लिश, मध्येच हिंदी शब्दसुद्धा अशी ती खिचडी भाषा झालेली आहे आणि दुर्दैवाने वेगवेगळ्या रेडिओ चॅनल्सवरून आपल्या कानावर खूप तेच पडत असतं. पण भाषेची शुद्धता शक्यतो पाळा. की ज्या भाषेत तुम्ही मुलाखत घेताय, निवेदन करताय, सूत्रसंचालन करताय, त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असायला हवं. मग काय करायला हवं परत त्याच्यासाठी? वाचन. ऐकताना परत तेच की ऐकताना असं ऐकू नका की आज आत्ता तिकडे खूप मोठा ट्रॅफिकचा जॅम झालेला आहे आणि आता काय करायचं, अँड सी लेट्स गो टू दॅट सॉन्ग, जाऊ दे ना, हे अशा टाईपचं ऐकलं की परत भाषेचा सगळा सत्यानाश. असं नाही का ऐकू. ऐकायचं ते चांगलं आहे का. यूट्यूब चॅनलवरही खूप छान छान असे तुम्हाला व्हिडिओज मिळतील, अतिशय सुंदर असे छान छान मुलाखती ऐका तुम्ही, भरपूर मुलाखती ऐका. किती मोठे लोक आहेत, छोटे लोक आहेत किंवा छोट्याशा ठिकाणाहून आलेलं मोठं काम करणारे लोक आहेत. अनेक मुलाखती आपण ऐकू शकतो. कुठलं तरी काहीतरी काय ऐकायचं, काय वाचायचं, काय वाचायचं जसं सांगितलं गेलं मगाशी, तसं काय ऐकायचं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक शहरात आकाशवाणी केंद्र आहे आणि सुदैवाने अजून ते चालू आहेत आणि
आकाशवाणीवरची निवेदनं कशी होतात, आकाशवाणीवर निवेदन कसं केलं जातं, भाषा कशी वापरली जाते, हे तुम्ही एकदा ऐकून बघा. प्रत्येक केंद्रावरची त्या ते परत प्रांतिक भाषा असते, ती वेगळं असतं, त्यांचा लहेजा वेगळा असतो, त्याचा गोडवा वेगळा असतो. पुणे ऐका, मुंबई ऐका, अगदी खाली रत्नागिरीत जा तो ऐका, किंवा मराठवाड्यातल्या औरंगाबाद वगैरे ऐका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडाफार फरक भाषेतला दिसेल, पण शक्यतो मराठी शब्द वापरले जातात. आजकाल जरासं आलं की नाही, आता काही शब्द जे आहेत ते इंग्लिश इतके रुळलेले आहेत आपल्या मनात की ते वापरले जातात. पण इतकंही नको की अगदीच नक्की कोणत्या भाषेत बोलताय हेच कळेनासं. तर भाषेवर नेहमी तुमचं एक प्रभुत्व असलं पाहिजे. भाषेवर तुम्ही विशेष विचार करून अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर जास्त कष्ट घेतले पाहिजे. ते हे झालं भाषेविषयी. आणि मुलाखतींचं जे मी सांगितलं की 3 गोष्टी पाळायच्या, सुरुवात, मध्य आणि शेवट. ग्रॅज्युअली म्हणजे एक शिस्तबद्ध पद्धतीने शेवट हा खूप उच्चांक गाठणारा पाहिजे, तो खूप उंचावर नेऊन ठेवायचा शेवट, की ती मुलाखत ऐकणाऱ्यांच्या मनात रेंगाळत राहिली पाहिजे. आता दुसरं जे आहे आपल्याला, मी तुमच्याकडून इथे करून घेणार आहे, सूत्रसंचालनाबद्दल थोडंसं मला हे सांगायचं होतं की सूत्रसंचालक आणि निवेदक परत ह्याच्यातही बऱ्यापैकी फरक आहे. सूत्रसंचालक म्हणजे तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला एक छानपैकी एका सूत्रात बांधायचं असतं. ती जबाबदारी खरं तुमची असते. तो जरा वेगळ्या ठिकाणी उभा राहून वेगळंच बोलत असला तरी तो कार्यक्रमाचा खूप मोठा भाग असतो सूत्रसंचालक. तर एखादा कार्यक्रम तुम्ही आता त्याच्यासाठी तुम्हाला सूत्रसंचालनाला बोलवलं आहे, तर त्या कार्यक्रमाचा विषय समजून घेणं, कार्यक्रमाला वक्ते कोण कोण येणार आहेत, त्यांचं काय काय वैशिष्ट्य आहे याबद्दलची माहिती मिळवणं, त्याबद्दल थोडक्यात आपण आपल्या भाषेत लिहून घेणं, आणि हे सगळं एका छानपैकी पद्धतीने बांधणं कार्यक्रम. आणि तो बांधताना कुठेही तो परत तेच की तुटक वाटता कामा नये. आणि आता ह्याच्यात गंमत अशी असते की ऐनवेळेस कार्यक्रमात खूप काय बदल होत असतात आणि तिकडे तुमची जास्त खरी कसोटी असते की तिकडे मजा होत असते की इथे काहीतरी कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने सुरू असतं, दिसत असतो बॅकस्टेजला, मागे इथे काहीतरी खूप गडबड चालू असते. अचानक अगं अर्चना ते येणारच नाही, अरे बापरे, मग त्यांच्याऐवजी दुसरे, बरं मग आता काय करायचं, हे पटकन त्यांची माहिती घे, आता काहीतरी कर, हे असं होत असतं. आणि इथे तुम्ही डगमगता कामा नये की बापरे आता मी काय करू. सुरुवातीला असं होऊ शकतं, पण नंतर ते तुम्ही सरावानी डोक्यात पक्क ठेवायचं की मला आता हे सगळं सांभाळायचं आहे. एकदा मी याच्यासमोर उभी राहिले की मला हे सगळं सांभाळायचं आहे कार्यक्रम पूर्ण संपेपर्यंत. मग त्याच्यात खूप गडबडी कधी होत असतात, कधी एखादा हार पण कमी पडतो, पुस्तक प्रकाशन आहे, एखाद्या पुस्तकाची प्रतच इथे कमी असते, ती गडबड असते. हे बाहेर कोणालाही कळू देता कामा नये आपण, आणि आपण ते इथे सगळं स्वतः आपण ते मॅनेज करायचं असतं. आणि तिकडे मग तुम्हाला तुमचं जे काही कसब असतं किंवा तुमचं एक तत्परता जी असते ती खूप महत्त्वाची ठरते. ह्या सगळ्या ह्याच्यात परत महत्त्वाचं अजून एक मी सांगणार आहे, तुमची देहबोली ही कशी असायला हवी. तुमच्यात आत्मविश्वास दिसला पाहिजे, पण माज दिसता कामा नये. खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगते, जरा शब्द असा न आवडणारा किंवा 4 लोकात न उच्चारणं, पण माज दिसता कामा नये. आणि दिसतो काही ठिकाणी निवेदकांचा की हा अख्खा कार्यक्रम म्हणजे मी एखाद्या छानपैकी तबला वादनाचा कार्यक्रम, वाद्यसंगीताचा कार्यक्रम आहे, तर ते प्रत्येक वाद्य मीच तयार केलं आहे अशा पद्धतीने बोलणारे निवेदक असतात. तर तसं नाही व्हायचं आहे आपल्याला. आपल्याला त्या वादकासंबंधी बोलायचं आहे, वाद्यासंबंधीही बोला, एखाद्या रागाबद्दल बोला किंवा त्या गायकीबद्दल बोला, जर गाणं असेल तर थोडंफार बोला. तुम्ही एकदा सुटलात की म्हणजे खरंच काही ठिकाणी असं होतं की प्रेक्षक म्हणतात अहो आम्हाला कार्यक्रम ऐकायचा आहे, तुम्ही थांबा. अशी वेळ येऊ देऊ नये. मग तेच म्हणते की इथे तुमचा अभ्यास खूप जास्त असला तरी तो उगाचच दाखवायचा नाही आहे. जसा अभ्यास खूप करून यायचं आहे
कारण ते तुम्ही पण त्याच ह्याच्यातले आहात हे दिसायला. पण अभ्यास खूप जास्त झाला म्हणून मी आता खूप जास्त इकडे प्रकट होणार असं नसतं. तो तुमचा कार्यक्रम नसतो, तुम्ही ते कार्यक्रम हँडल करण्यासाठी, तो पुढे नेण्यासाठी असतं. एका छान सूत्रात बांधून तुम्ही नेता जेव्हा, तेव्हा आपोआप तुम्हाला पण लोक वाखाणतात की अरे या निवेदकाने छान केलं बरं का, सगळं व्यवस्थित सांभाळून नेला हा कार्यक्रम पूर्णपणे. आणि तिथे तुम्ही जिंकता मग परत. तर सूत्रसंचालन करताना ह्या गोष्टी आता अगदी लक्षात ठेवायच्या की आत्ता मी उभं राहिल्यानंतर कार्यक्रमात ऐन वेळेला खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे एक सुरुवात आपल्याला प्रास्ताविक करून देतो आपण, एक सुरुवात करून देत असतो. दीपप्रज्वलनापासून सुरुवात असते अगदी छानपैकी, काही ठिकाणी पुष्पहार घालून सुरुवात असते. काय कसं आहे कार्यक्रम, त्याची घडी कशी बसवली गेली आहे हे डोक्यात अगदी तुमच्या पक्कं झालं पाहिजे. बरं, हे पक्कं झालं म्हणून आता काहीतरी थोडासा मी बदल केला आहे तर आता मला नाही ते काही करायचं बरं का, असं नाही करता कामा नये की तिकडे तुम्ही ॲडजस्ट करायला पाहिजे. निवेदनाच्या बाबतीत परत तेच की निवेदन हे खरं सूत्रसंचालनापेक्षा एक खूप वेगळे असा प्रकार आहे. आम्ही रेडिओवर जे निवेदक असतो, रेडिओसाठी जे बोलतो, तो निवेदनाचा भाग वेगळा असतो. आणि तुम्ही जेव्हा रंगमंचावर निवेदन करता एखाद्या कार्यक्रमाचं, तो भाग वेगळा असतो. तिकडे तुम्हाला जास्त संधी असते रंगमंचावर स्वतःला एक्सप्लोर करण्याची, एक छान पद्धतीने फुलवण्याची ते कार्यक्रम. इथे तुमची जबाबदारी कार्यक्रम फुलवण्याची असते. आज मी गाण्यांचा कार्यक्रम असेल किंवा वाद्यसंगीताचा असेल, अशा कोणत्या कार्यक्रमात मी गेले तर त्या गाण्यासंबंधी, त्या गाण्याच्या अनुषंगाने मी बोलते आहे का, आणि मी बोललं गेलं पाहिजे. किंवा मग त्याच्यातही खूप असतात की एखादं गाणं आहे आणि मी त्याच्यासाठी आता बोलायचं आहे मला, तर मी त्या गायकाबद्दल बोलणार आहे, गीतकाराबद्दल का संगीतकाराबद्दल, का त्या गाण्याचा जो अर्थ आहे त्याबद्दल बोलणार आहे, का मी त्याचा इतरच ठिकाणी कुठेतरी वापर करणार आहे, हे तुमच्यावर असतं. पण तो वापर इतका सुंदर झाला पाहिजे की असं नाही वाटतं का म्हणे की खूप काहीतरी विरुद्ध बोललं गेलं आहे तुम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे की आवाजातला चढ उतार, ते तुम्हाला आता भाषणासाठी आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे की आवाजातला चढ उतार हा महत्त्वाचा, खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याला स्टार करून ठेवा. कारण एका सुरात तुम्ही जेव्हा सुरू करता, समोरचा खूप कंटाळतो. हो, आणि हे प्रामुख्याने घडतं भाषणाच्या वेळेला. कारण भाषण करताना एक तो विषय, आणि आपण एका वेगळ्या झोनमध्ये असतो, मूडमध्ये असतो आणि म्हणतो की आता मला ह्या अमुक विषयावर भाषण करायचं आहे. बरं, सावरकरांसारख्या विषयावर भाषण, म्हणजे व्यक्तीवर भाषण करायचं असेल तर आपण एक वेगळ्याच तयारीत असतो. एक तो झंझावात आहे, तो आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. नक्की आणा, तो झंझावात आलाच पाहिजे. सावरकरांबद्दल बोलताना असे एक समोरचा पण त्याच्यातही स्फुरण चढलं पाहिजे आणि स्वतःमध्ये पण पाहिजे. पण स्फुरण चढून बोलणं आणि तावातावाने बोलणं यात फरक आहे. म्हणजे असं मी आता काय तलवार घेऊनच उभा आहे आणि आता मी त्याच पद्धतीने सटासट बोलणार आहे, नाही, चालणारच नाही. तुमचं भाषण 4 लोकांना डोक्यात बसलं पाहिजे, ते उडून गेलं नाही चालणार. तर त्यामुळे आता हेच सगळं म्हणजे काय म्हणतात, ह्याच्या काही हे नियम आहेत, हे प्रत्येक ठिकाणी बोलताना, सादरीकरण करताना तुम्हाला आवश्यकच आहेत. जसं मी म्हटलं, देहबोली तुमचं स्टेजवर येतानाचं तुमचं एक पहिलं पाऊल तुमचं, ते तुम्ही कसं ठेवताय, तेव्हापासूनचं ते तुमचं नमस्कार करेपर्यंत शेवटचा तुम्ही कसं समोरच्यांशी बोलताय, कसं इंटरॅक्ट करताय, हे महत्त्वाचं असतं. आणि ह्या सगळ्या बाबतीत मग परत तेच की भाषण, मी आत्ता मगाशी म्हटलं की भाषणाचं जे झालं की जसं सावरकरांचा विषय आहे, तर तेव्हा तुमचा टोन, तुमचा उच्चार, तुमच्या बोलण्याचा वेग हा खूप महत्त्वाचा ठरतो. हा वेगळा आहे.
आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कुठल्या तरी अशा हलक्या फुलक्या कार्यक्रमात आहात, एखाद्या विनोदवीराचा एखादा कार्यक्रम आहे किंवा त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे, त्यावेळेसचा तुमचा वेग, तुमचा टोन, तुमचा लहेजा, ह्या सगळ्या गोष्टी परत तिकडे वेगळ्या असल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या क्रांतिकारकाबद्दल बोलताय आणि एखाद्या विनोदवीराबद्दल बोलताय, तर हे दोन्ही वेळेसचा तुमचा टोन खूप वेगळा पाहिजे, तुमची देहबोली वेगळी पाहिजे. आणि हेच सूत्रसंचालन करताना नियम पाळायचे आहेत, निवेदन करताना नियम पाळायचे आहेत. आणि वाणी स्वच्छ असायला पाहिजे, शब्दोच्चार अगदी स्पष्ट असायला हवेत. इंग्लिश करा, हिंदी करा, मराठी करा, गुजराती करा, कोणत्याही भाषेतलं करा, शब्दोच्चारांवर खूप जास्त तुम्ही हे करा, लक्ष द्या. शब्दोच्चार अतिशय चांगले पाहिजेत. ते लगेच असं समोरच्याला लक्षात आलं पाहिजे की काय ऐकतोय आणि काय त्यांना सांगायचं आहे. कालच आमचं नाटक झालं मुंबईला. विद्याधर गोखले एवढे मोठं, म्हणजे त्यांचं जे काही संगीत नाटकं त्यांनी अफाट लिहिली आणि त्यांचं चरित्रच खूप मोठं आहे. तर त्यांच्या नाटकातले शब्द म्हणजे असे पल्लेदार असे, आणि संगीत नाटकातले तर असतातच पल्लेदार आणि संस्कृत प्रचूर पण आणि उर्दू मिश्रितसुद्धा. तर काल विजय गोखले त्यांचा मुलगा, त्यांच्याकडून ती कॉम्प्लिमेंट आम्हाला आली की सगळ्यांचे शब्दोच्चार कमालीचे अस्खलित सुंदर आणि खणखणीत असे, की प्रत्येक शब्द आमच्या कानावर पडला. हे खूप महत्त्वाचं आहे. परत इथे तेच आहे की जसं मी सादरीकरण या विषयावर का भर देते आहे की आपल्याला सावरकर पोहोचवायचे लोकांपर्यंत. तर सावरकरांबद्दल बोलताना तुमचा आवाज कुठेही कमी पडता कामा नये आणि तुमची वाणी पण स्वच्छ पाहिजे. तर त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करू शकता. म्हणजे काही व्यायाम असतात तोंडाचे, म्हणजे जिभेतले आतले, की ज्यामुळे तुम्हाला अजून काय म्हणतो स्वच्छ शब्दोच्चार येऊ शकतात. आणि अजून तुम्ही त्याच्यावर भर कसा घालणार की तुम्ही जेव्हा वाचताना तुम्हाला एक लक्षात येतं की काही शब्द जड जात आहेत, तर मोठ्याने वाचून बघायचं. ते तो शब्द तुम्हाला तो रुळला पाहिजे, मनात डोक्यात आला पाहिजे आणि जिभेला सवय झाली पाहिजे त्या शब्दाची. कधीकधी काही अवघड शब्द खरंच जमत नसतात. तोंडात पेन्सिल धरायची आणि वाचायचं, त्यांनी पण तुमची वाचन, तुमची जीभ पातळ होते. म्हणजे तुमचे शब्दोच्चारांना ते सोपं जातं. अवघड शब्द जे असतात, सावरकरांची भाषा खूप अवघड आहे, पण त्यांच्याबद्दल सांगताना अवघड भाषेत सांगायला पाहिजे असं नाही. पण ते कळण्यासाठी म्हणून तुम्हाला नक्कीच काही गोष्टी स्वतःमध्ये ते बाणवायच्या आहेत की ते अवघड शब्द आत्मसात करायचे आहेत तुम्हाला. मग ते तुम्ही वाटल्यास पुढच्या पिढीला सांगा, 4 लोकांना सांगा की सावरकरांचं हे वाक्य हे असं आहे. सावरकरांची नाटकं पण अवघड भाषेतली, संन्यस्त खड्ग वगैरे, त्या काळी त्या लोकांनी त्याच भाषेत केली आणि गाजवली. कारण त्यांचा सावरकरांप्रती एक श्रद्धा होती आणि त्या वाक्यांना दुसरं शब्द नाहीतच, की त्या शब्दाला प्रतिशब्द नाही, हा शब्द असाच आला पाहिजे तरच तो पोहोचेल, मनापर्यंत पोहोचेल, मनाला भिडेल. दीनानाथ मंगेशकर किंवा चित्तरंजन कोल्हटकर, चिंतामणराव कोल्हटकर ह्या सगळ्यांनी संन्यस्त खड्ग आहे त्या भाषेत केलं. अतिशय अवघड गेलं त्यांना, पण त्यांनी केलं, गाणी गाजवली. आणि ती आजही आपण त्यांची ती गाणी, शतजन्म शोधितांना असू दे किंवा सुखदा त्याची जगिया, ही गाणी का आपण गातो आजही, त्यातला अर्थ शोधावा लागतो आपल्याला खूप वेळा. पण ती गाणी गाजली कारण त्याचा अर्थ त्या गायकांनी तेव्हा समजून गायले. आता हा मुद्दा आहे, मी हे का सांगितलं उदाहरण, की समजून कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. भाषण, सूत्रसंचालन, निवेदन, ह्या सगळ्या गोष्टी, मुलाखती आपल्याला समजून करायच्या आहेत. माझं मी परत म्हणते की आकाशवाणी क्षेत्र असल्यामुळे माझा साधारणपणे कलाकारांशी असा संबंध येतो. मी गीतकार शैलेंद्र यांच्यावर एक मुलाखत घेतली होती 2 भागांमध्ये. विजय पाडळकर म्हणून मोठे लेखक आहेत, त्यांच्या पुस्तकावर ती सगळी बेस होती माझी, ते म्हणजे आधारित होती ती मुलाखत.
ते पुस्तक मी आधी 3दा वाचलं. नक्की काय मला यातलं निवडायचं आहे. शैलेंद्र खूप जणांना माहिती आहे, पण मला नेमकं काहीतरी वेगळं हवं आहे आणि मला ते त्या लेखकाकडून काढून घ्यायचं जे पुस्तकातही आलं नसेल कदाचित. तर हा प्रयत्न मी केला आणि झाला, तो खूप यशस्वी झाला. ती मुलाखत 2दा 3दा वाचली रेडिओवर. तर हे जाणून घ्यायचं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपला स्वतःचा अभ्यास झाला पाहिजे आणि आपण स्वतः तयार पाहिजे त्या गोष्टीसाठी, की तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये मुलाखतकार म्हणून. मी परवाच शुभदा दादरकरांची मुलाखत घेतली, म्हणजे त्या विद्याधर गोखल्यांची मुलगी. आत्ता विद्याधर गोखल्यांचं जन्मशताब्दी वर्ष काल 4 तारखेला पूर्ण झालं, परवा. तर त्या अनुषंगाने मी घेतली आणि घेताना परत तोच की माझा एकतर मी पुस्तक लिहिताना माझा अभ्यास झालाच होता, पण मी तेवढ्यावर नाही थांबले. पुस्तक लिहिताना जी पुस्तकं मला सापडली होती, ज्याचं मी वाचन करून माझ्या पुस्तकात काहीतरी घेतलं होतं, त्याहीपेक्षा वेगळी पुस्तकं मला जेव्हा सापडली, मला इतका आनंद झाला. मी ती वाचली आणि मग मुलाखतीसाठी तो सगळं माझ्या डोक्यात जे काही होतं ते पूर्ण एकत्र आणलं आणि आता यातलं निवडक मला विचारायचं, नेमकं विचारायचं, निवडक विचारायचं, महत्त्वाचं विचारायचं. निवेदन करतानाही नेमकं बोलायचं, म्हणजे टू दी पॉईंट झालं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, पाल्हाळ नको. अजिबात कुठेही पाल्हाळी बोलायचं नाही. तुम्हाला ज्ञान आहे ना एखाद्या गोष्टीचं, मान्य आहे, पण समोरच्यालाही आहे किंवा समोरच्याला आत्ता वेगळा मूड आहे, तर नाही एवढं त्याला ऐकत बसायचं. तुम्ही स्वतःचा एक वेगळा कार्यक्रम यूट्यूबवर करून टाकू शकता, असं काही नाही. पण तुम्ही जर रंगमंचावर कार्यक्रम करत असाल तर पाल्हाळ कुठेही नको. भाषण करताना तर मुळीच नको, कारण तिकडे तर खूप शक्यता असते आणि निवेदन करताना खूप शक्यता असते की तुम्ही सुटता. म्हणजे निवेदकांना तर खूप हसतात लोक की झालं, आला आता माईक आला यांच्या हातात. तर मलाही तसं करायचं नाही. मला किती वेळ आहे ना, भरपूर वेळ. हां, तर हे आहे मुख्य. आता मग तुम्हाला मी सांगितलेल्या मुख्य गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. तुम्हाला काही विचारायच्या असतील तर विचारा आणि त्याच्यानंतर आपण प्रात्यक्षिक तुमच्याकडून घेणार आहे मी. सूत्र लक्षात घ्या. सूत्रसंचालन, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यक्रम जो आहे एखादा, पुस्तक प्रकाशन असेल, भाषणाचा असेल, आत्ता ही मुलगी आता सूत्रसंचालन करते. आज वेगवेगळी सत्र आहेत आणि आजच्या दिवसभराचं पूर्णपणे एक तिच्या हातात एक टाईम टेबल आलेलं आहे पूर्णपणे, आणि त्या अनुषंगाने ती बोलते. आणि मग ती आता काय केलं, सुरुवातीला तिने अगदी सुरुवात माझी चुकली, पुष्पहार झाला असेल किंवा अजून काय झालं असेल, इथपासून ते सुरुवात होऊन, किंवा तुमच्या सगळ्यांचं स्वागत इथपासून झालं असेल, मग साने सरांचं स्वागत, परिचय, मग माझा परिचय, हे जे आहे हे ती सूत्रात बांधते. एका तुम्ही कुठलाही कार्यक्रम असू दे, तो तुम्ही सूत्रात बांधलात तर त्याला एक काय म्हणूया आपण, फ्रेममध्ये तो बसतो सगळा आणि त्या कार्यक्रमाला एक अशी व्यवस्थित आकार आलेला असतो तो. तर ह्या सूत्रात बांधणं याला सूत्रसंचालन म्हणतात. इथे तुम्ही खूप जास्त बोलणं अपेक्षित नाही आहे. इथे तुम्ही मोजकंच महत्त्वाचं काय त्या पाहुण्यांची ओळख करून द्यायची, किंवा अजून काय आता जसं मी 8 जुलैच्या साहस दिनाचे कार्यक्रम बरेच केले, तर एक सुरुवात मी करून द्यायचे. म्हणजे आधी आमची ती अशी पद्धत होती, पुष्पहार घालायचो आम्ही तसबिरींना, तिन्ही भावांच्या. आणि मग ते आता ह्या वेळेस तसबिरींना जेव्हा हार घालायचे ते आपले प्रमुख पाहुणे समोर बसलेले असायचे, ते घालणार. त्यावेळेस 2 गोष्टी घडतात. एक तर तुम्ही काहीतरी बोलून लोकांना तिकडे ब्लँक जाणार नाही कुठलाही तो पॅच, तर तिकडे कुठेही कोरं वाटतं कामा नये. लोकांचं लक्ष तिकडे असतं की ते हार घालत आहेत किंवा ते दीपप्रज्वलन करत आहेत, पण एकीकडे त्यांचे कान तुमचं ऐकत असतात. मग त्यावेळेला एखादा श्लोक म्हटला किंवा सावरकरांच्या काही ओळी तुम्ही तिकडे एखादं काव्य ऐकवलं, असं केलं तर ते जास्त अजून छान असं वाटतं की एक वातावरण निर्मिती होते. तर वातावरण निर्मिती ही तुम्ही करायची सूत्रसंचालक म्हणून. आणि मग नंतर ते झालं की मग नंतर एक परत
कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही करून द्यायची असते की आज आपण का भेटलो आहोत, त्याच्यामागचं काय कारण आहे. मग ह्या सगळ्या कार्यक्रमाची जी काही आपण आज भेटलो आहे, तर ती कार्यक्रम पुढे कसा रंगत जाणार आहे याविषयी थोडक्यात तुम्ही सांगून सुरुवात करायची असते. मग ते काय हार तुरे सत्कार वगैरे झाले की मुख्य तुम्ही ह्याच्याकडे येता, भाषणांकडे येता, किंवा पुरस्कार असेल कोणाला द्यायचा तर पुरस्कार सोहळा आहे, पण त्या टप्प्यावर येता तुम्ही. मग त्याच्यानंतर भाषणं असतात. हे एका सूत्रात बांधलेले असतात सगळे कार्यक्रम, आणि ते तुम्हाला रंगमंचावर ते बांधायचे असतात. ते जसं एक कागदावर तयार असतो, ते कागदावरचं तुम्हाला आता रंगमंचावर आणायचं असतं, पण ते खूप छान फुलवत लोकांना त्याबद्दल उत्सुकता वाटेल, आवडेल अशा पद्धतीने करायचं. ह्याला सूत्रसंचालन म्हणतात. तर सूत्रनिवेदन असं काही निवेदन असतं. परत तिकडे सूत्र हा शब्द जो आहे की तुम्ही ते छान बोलावे का ह्याच्यात पद्धतीत, कुठेही पाल्हाळी नको, कुठे भरकटच जाणार नको, म्हणून ते निवेदन मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की अशा कार्यक्रमांमध्ये असतं की जिथे तुम्हाला बोलायला थोडा जास्त भाव असतो. म्हणजे वाद्यसंगीताचा असेल, गाण्यांचा असेल, किंवा असं तर स्टँडअप कॉमेडी वगैरेमध्ये सुद्धा ती व्यक्ती जी असते तिला समोर स्टेजवर आणेपर्यंत तुम्ही सुद्धा त्यांना लोकांना हसवू शकता, बोलू शकता. त्यांना एक कार्यक्रमात पूर्ण बांधले गेलेले असतात ते, तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना तिकडे खेळवून ठेवणं हे परत तिकडे निवेदनाच्या बाबतीत असतं. तर रेडिओवरचं जे निवेदन असतं तर ते खूप वेगळं असतं. त्याला आम्हाला तिकडे काही ठराविकच कार्यक्रम असतात जिथे आम्हाला बोलता येतं जास्त. नाहीतर चित्रपट संगीताचा कार्यक्रम आहे समजा, आमची इच्छा आता बरेचसं असं झालं की ऐच्छिक असतं की आम्हाला जर एखादा काय, आता काल श्रीरामचंद्रांचं झाला हे जन्मदिवस, तर लगेच आम्ही थोडंसं त्यांच्याबद्दल बोललो आणि गाणं लावलं. किंवा कधी कधी चित्रपट संगीत आम्ही प्लेन करतो की आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं अमुक अमुक गीत वगैरे वगैरे असं सांगतो. इतकं सिम्पल असतं ते. आणि एखादा खास आमच्यासाठी निवेदकांसाठी म्हणून कार्यक्रम असतो की जिथे आम्ही एखादा विषय घेऊन 5-6 गाणी लावतो. मग तो विषयाला अनुसरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही बोलतो. आता रेडिओवरही परत 28 मिनिटांचा कार्यक्रम करायचा तर तुम्हाला वेळेची खूप मर्यादा आहे. मग एका गाण्यासाठी तुम्ही 4 ते 6 ओळी तेवढंच लिहा. फार जास्त बोलायला गेलात की मग श्रोत्यांचे येतात फोन बाहेर. श्रोते खूप चोखंदळ आहेत, येतात फोन, आहोत ते बोलतायतच जास्त होतोय, त्यांना सांगा गाणी लावा, आम्हाला गाणी पण ऐकायची. असेही फोन येतात की आजचा कार्यक्रम निवेदकांनी फारच सुंदर केला, पण तो कशामुळे झाला. एक तर ती मुळातच गाणी इतकी अप्रतिम असतात, पण त्या अनुषंगिक तुम्ही बोललायत आणि मोजकंच बोललायत, काहीतरी महत्त्वाची माहिती दिली आहे, तर ते छान होतं. त्यामुळे रेडिओवरचं निवेदन हे वेगळं आहे. आणि जर मी आता इथे बसले आहे गाण्यांच्या कार्यक्रमासाठी, तर मी थोडी अजून मुभा घेऊ शकते जास्त बोलण्याची. आवडतं लोकांना, प्रत्यक्ष ऐकतानाची एक मजा वेगळी असते. ऐकतं तुम्ही जर त्या, आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने फुलवून आणि माहितीपूर्ण असं सांगत असाल तर नक्कीच लोकांना आवडतं. हा मोठा फरक आहे. एकतर तुम्हाला वेळ मुळातच दिलेला असतो, तसा बऱ्यापैकी असतो. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तुमच्या हातात वेळ असतो. आणि आता इतकं सोपं झालं आहे ना की समजा तुम्ही सूत्रसंचालक आहात म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं सगळ्या प्रांतातली माहिती आहे, पण जुजबी माहिती तर नक्कीच असते आपल्याला. तेवढं आपण ठेवलंच पाहिजे, बहुश्रुतपणा हा असलाच पाहिजे. पण आता समजा एखाद्या खेळाविषयक असं काहीतरी आहे की खेलरत्न पुरस्कारासारखा एखादा आपल्या शहरातला पुरस्कार आहे आणि मला त्यातलं फारसं ज्ञान नाही आहे, तर आता मी काय करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला माहिती मिळालेली असते की कुणाला पुरस्कार दिला जातो आहे, पुरस्कार काय आहे, कोणत्या खेळासाठी दिला जातो आहे. मग अशा वेळेला तुम्ही ती माहिती मिळवू शकता ना की ह्या पुरस्काराचं स्वरूप काय असतं बाबा, कशासाठी दिलेलं असतं, विशेष काय गुण असतात त्याच्यासाठी म्हणून म्हणजे निवडलं जातं. मग हे झालं की ह्या पुरस्काराविषयी आपण जाणून घेतलं.
कुणाला दिलं गेलं आहे ती तुम्ही माहिती काढू शकता की हां समजा आता तर इतकं सोपं झालं आहे ना, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सगळी माहिती मिळते. म्हणजे तुम्हाला समजा अगदी 2 तास आधीच सांगितलं, अचानकच बोलावून घेतलं की नाही नाही चल ये आत्ता फार महत्त्वाचं आहे आणि 2 तासात तयारी कर, असं होतं. असं खूप वेळा होतं. पुस्तक प्रकाशनाला मला अनेकदा अक्षरशः 2 तास आधी बोलवलं गेलं आहे. आणि आपल्याला अनेक लेखक आहेत, आपल्याला सगळे माहीत नसतात. मग एकतर त्यांना आपण पटकन सांगू शकतो की मला त्या लेखकाची माहिती द्या. पहिल्यांदा ते काम करायचं की लेखकाची माहिती, की ज्याचं पुस्तक प्रकाशित होणार आहे त्या लेखकाची माहिती आणि कुणाच्या हस्ते होणार आहे त्या व्यक्तीची माहिती, हे 2 तर तुम्ही आधी घेऊ शकता. त्यांच्यावर माहिती काढा, काही थोडंफार लिहा आणि मग नंतर त्यांना आता कार्यक्रमाची रूपरेषा द्यायला सांगा. त्यामुळे आता अवघड नाही झालेलं. तेच तुमची तत्परता, मी इथे लिहिलेला शब्द तो राहिला होता, तुम्ही अलर्ट मोडवर पाहिजे सतत. तुमची तत्परता महत्त्वाची. हां पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुलाखत घ्यायला जेव्हा जाता तेव्हा तुमचा कट्टरवाद तिकडे नाही तेवढा दाखवायचा आहे तुम्हाला. तिकडे तुम्ही मुळात तुम्ही ज्या व्यक्तीची घ्यायला जाताय तर ती व्यक्ती आता सावरकरांची अनुयायी आहे का सावरकर विरोधक बोलणारी व्यक्ती आहे. तर इथे तुम्हाला एकदम न्यूट्रल राहावं लागतं की मी असं मी सावरकरांचा भक्त तर मी असंच बोलणार, हे मला तुमचं पटत नाही आहे, तर वादविवाद करायचा नाही जसं तुम्ही म्हणताय. मुलाखत ही मुलाखतच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सांगताय ना, ठीक आहे, तुमचं हे तुमचं मत आहे, माझं आहे का नाही, हे तुमचं मत आहे. आपण असं म्हणू शकतो, आपण त्याला हे करू शकतो की अच्छा हे तुमचं मत आहे असं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. किंवा तुम्ही त्याच्यात अजून एक असं हे करू शकता की हे तुमचं मत आहे पण कदाचित वेगळं मत असू शकतं. असं करून त्या माणसाला तुम्ही परत एक वेगळ्या मोडवर किंवा वेगळ्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू शकता. पण मुळात तुम्ही मुलाखत कुणाची घेताय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की तिकडे विरोधक असेल तर नक्कीच तो विरोधात जाणार आहे, जो अनुयायी असेल तर तो तुम्हाला हा जसं अपेक्षित आहे तशीच ती मुलाखत घडणार आहे. मुळात आपण मुलाखत अशाच व्यक्तीची घेतो की जिथे आपले आणि त्यांचं काहीतरी एका विषयावर एकमत असतं. आणि समजा घ्यावीच लागली अशा वेगळ्या व्यक्तीची तर तिथे आपण न्यूट्रल राहायचं की ठीक आहे, मला एक मुलाखत घ्यायची होती, मी त्यांना त्या अनुषंगिक प्रश्न विचारले, मी त्यांना सावरकरांविषयी प्रश्न विचारला, त्या माणसाने हे उत्तर दिलं, हे त्याचं मत आहे, आपलं मत म्हणून ते होणारच नाही आहे. आता मुलाखत द्यायला जेव्हा तुम्ही जाताय तर इकडे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रश्न कसे येत आहेत तुम्हाला त्यावर आहे. तिकडे कुठेही मी एक सांगते की कुठेही तुम्ही ना तुमचा तोरा दाखवायची गरज नाही, तुमचा अभ्यास दाखवा. हे महत्त्वाचं की आता तुम्ही मुलाखत द्यायला जाताय, तुम्ही सावरकरांविषयी द्या मुलाखत. समोरचा काय विचारतोय, तो तुम्हाला काहीतरी वेगळे प्रश्न विचारतोय का, त्याला वाटल्यास तुम्ही हे घेऊन या, परत मार्गावर आणा की मला आज ह्यासाठी तुम्ही मुलाखतीला बोलवलं होतं ना, हा विषय दिला होता ना, नाही का. तुम्ही मुलाखत द्यायला जेव्हा जाणार आहात तेव्हा तुम्हाला आधी विचारलं जाणार की अमुक विषयावर तुमची मुलाखत घ्यायची, तुम्ही येणार का. परत माध्यम कोणतं आहे, सरकारी माध्यमात परत बंधनं असतात खूप, की तिकडे तुम्हाला खूप जास्त नाही बोलता येत कुठल्याही गोष्टीवर, किंवा कुणाच्या एकदम धाडकन विरोधात तुम्हाला नाही जाता येत पटकन. पण हेच जर तुमची एक वैयक्तिक आहे, कुठल्या तरी चॅनलसाठी आहे वगैरे, कुठे जातोय आपण नाही का, त्याच्यासाठी आपण आधी ते बघायचं की माझी ही मुलाखत मी कुठे घेणार आहे किंवा देणार आहे हे बघायचं आधी. मग आता तुम्ही रेडिओसाठी, दूरदर्शनसाठी, का तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी, का पॉडकास्टला तुम्ही एक वेगळं देणार आहात,
पॉडकास्टला पण आता आजकाल खूप तुम्ही देता, भरपूर देऊ शकता. मग माध्यम कोणतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तिकडे मग विरोधकाची भूमिका आहे माझी, का मी सकारात्मक बोलणार आहे, का मी त्या व्यक्तीच्या बाजूनी बोलणार आहे, हे इतकं वेग नसतं, हे ठरत असतं आधी. मग वादविवाद वेगळा, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हीच स्वतः उत्तर दिलेत तुमच्या प्रश्नात की ते वादविवाद होईल. मुलाखत अशी नसते, वेगळी असते. आणि काय अजून म्हणालात तुम्ही? प्रेक्षक. नाही, प्रेक्षकांचं शेवटी ते त्याचं स्वतःचं मत असतं. त्यांनी गोंधळून जाण्यापेक्षा त्यांनी विचार करायला पाहिजे ना, की त्यांनी विचार करायला पाहिजे. त्यांनी म्हणजे ते हो 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 नाही 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 असं नाही चालणार की अरे हाय ह्याचंही बरोबर आहे ह्याचंही बरोबर आहे असं कसं होईल. दोघांचं बरोबर नसतं. तुमचं मत काय, एक प्रेक्षक म्हणून असू दे, मुलाखतकार म्हणून असू दे किंवा देणारा म्हणून असू दे, तुमचं स्वतःचं मत काय ते तुम्ही मांडा. तिकडे तुम्ही भांडायची गरज नाही आहे. परत ते सांगते, असं मी कुठली मुलाखत अशी नाही बघितली की तिकडे वादविवाद झालेला आहे. मुलाखती नाही आहेत, ते वादविवादच आहेत. म्हणजे आता आपण मुख्य दूरदर्शन वाहिन्या ज्या प्रायव्हेट बघतो, मोठा फरक आहे. त्याच्यावर मुलाखती नाहीच आहे, ते तुम्हाला 4 लोकांना बोलवतात वाद घालण्यासाठीच. वादविवाद होतोच. करेक्ट आहे. तिकडे 4 लोक असतील ना, तेच म्हणून प्रेक्षक म्हणून गोंधळून जायचा प्रश्न नाही. प्रेक्षक म्हणून तुम्ही जर प्रेक्षकात बसलेला आहात, तुमची जर मतं फिक्स आहेत, तर तुम्ही तोच विचार करणार ना. तुम्ही कशाला गोंधळून जायचं दोन्हीकडून. मग तुम्ही त्याच्या भानगडीतच नाही पडायचं. प्रेक्षक म्हणून आपण आपल्या विचारांवर ठाम पाहिजे. मुलाखत घेताना आपल्या विचारांवर ठाम पाहिजे. हां, आता एक तुमच्या कामाचा भाग म्हणून, जसं तुमचे आता काय दूरदर्शनवर किंवा आकाशवाणी तुम्ही नोकरीला आहात आणि आता तिथे तुमच्या कामाचा भाग म्हणून तुमच्या विचारांशी कुठेही संबंधित नसलेल्या एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची, तर तुम्ही ती मुलाखत म्हणून घ्या. त्याच्यात तुमच्या स्वतःच्या भावना गुंतवायची गरजच नाही आहे, नाही का? अजून काय कोणी? तेच मी ते सांगितलं की पेन्सिल तोंडात धरायची आणि वाचायचं. पेपर वाचा, पुस्तक वाचा. काय कॅल्शियम कमी असेल तर ते घेऊन काही चिंता नाही, म्हणून म्हणलं. आणि वाटत नाही आता कॅल्शियम कमी असेल, त्यामुळे तुम्ही साधी पेन्सिल घ्या. कारण पाटीवरचे कलम, आपण कलम म्हणायचो लहानपणी. दोन गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल माहिती देताना एक तर असं करायचं की त्या व्यक्तीला आधी बोलावून घ्यायचं. बोलावून घेतानाच त्यांच्याबद्दल सांगायला सुरुवात करायची हळूहळू, आणि ते पुरस्कार देईपर्यंत तो पूर्ण भरून निघेल असं बघायचं. नाही तर तुम्ही सांगा त्यांच्याबद्दल आधी, त्यांना बोलवा व्यासपीठावर, आणि मग त्यांच्याबद्दल त्यांना मग जे काही देत असतो की आजच्या पुरस्काराचं स्वरूप हे असं आहे, मग काय श्रीफळ, शाल, अमुक अमुक एवढं मानधन, आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी छोटे मोठे जे काही गोष्टी त्यांना दिल्या जातात त्याबद्दल एक सविस्तरपणे सांगायचं. आणि मग थोडंसं आपलं जोडायचं की पुरस्कार हा एक हे निमित्त आहे. मुळात त्या व्यक्तीचं कार्य आपल्या आयुष्यात आपल्यासमोर एवढं मोठं आहे की आपण ह्या निमित्ताने त्या व्यक्तीचा काही गुण अंगीकारू शकतो का, असं आपण काहीतरी एक त्याच्यात छान जोडाजोडी करायची असते. ती करायची त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ती करायची.
हां हां नाही, स्मृतीप्रत्यर्थ आपण सुरुवातीलाच बोललेलो असतो, परत नाही त्याची. किंवा एखादं वाक्य टाकलं की हा झंझावात पुढे असाच चालू राहावा, त्या निमित्ताने आपण हे दिलं. म्हणजे आता साहस दिनाचा पुरस्कार आपण का देतो, की काही साहस दिनाचा पुरस्कार का देतो, किती तारखेला देतो, मगाशी मी बोलली, आता तुम्हाला माहिती आहे का? 8 जुलैला का देतो? कुठून? हां, तर ते अत्यंत साहस होतं आणि ते सगळं त्रिखंडात गाजलेली ती उडी आहे, सगळ्या देशांना हादरवणारी ती उडी होती. ते साहस होतं आत्यंतिक, आणि म्हणून मग त्याला आपण साहस दिन म्हणून हे करतो. मग आता काय आहे का, स्वतंत्र भारतात अशा गोष्टी घडत आहेत का, की साहसी काही कृत्य होत आहेत का? होत आहेत. आपण ते फक्त आपल्यापर्यंत पोहोचतात असं नाही, कित्येक जणांच्या असतात. म्हणजे आता जसं पोंक्षे सरांचं नाटक हे खूप गाजलं, पण त्यांना अनेक धमक्या आणि अनेक गोष्टी ना सामोरं जावं लागलं. त्यांना दिला होता पुरस्कार. तर त्यांचं साहस वेगळं आहे. पण एकदा दिल्लीच्या 3-4 पुरस्कार दिला होता. त्यातले एक जण आहेत, मला आता त्यांचं नाव नाही आठवत आहे, जामा मशिदीत ओम, हां, ओम स्वामी काहीतरी, हां. तर ओम स्वामी म्हणून एक आहेत, ते रोज दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन गीता विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. हे साहस आहे. आपण बोलायलाही कचरतो, हे साहस आहे. त्या साहसासाठी त्यांना दिलं होतं पुरस्कार. तर मग आता आपण अशा वेळेला मग मी त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती दिली, त्यांना बोलावलं, आणि मग पुरस्कार देताना परत ते आता 3-4 पुरस्कार तो सारखाच होता, त्यामुळे प्रत्येक वेळेला मी शाल श्रीफळ सांगितलं, पण वेगळं काय जोडलं मी परत त्याला, हे साहस आपल्यापैकी किती जण आपण बाळगू शकणार आहोत, आणि हे बाळगण्याचं आपण साहस आपण करणार आहोत का, असं त्यावेळेस मी काहीतरी बोलले. तो पुरस्कार झाला आणि झाला. पण अशी साहसं आपल्या अवतीभोवती होत असतात. तुमच्याही कधी तुम्ही हेही बघा, म्हणजे या निमित्ताने हा एक मुद्दा आहे की मी मगाशी म्हटलं अलर्ट मोडवर तुम्ही राहायला पाहिजे, की एक जागरूकता तुमच्यात हवी. सतत जागरूकपणे आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे हे खूप महत्त्वाचं असतं, जे तुम्ही कुठेही जोडू शकता तुमच्या निवेदनात म्हणा, सूत्रसंचालनात, की अगदी समजा घरून निघताना येता येता एखादी गोष्ट दृष्टीपथास आली आहे आणि तुम्ही ती तुमच्या कार्यक्रमात ऐन वेळेला घेऊ शकता. उलट ते उत्स्फूर्त असं सुद्धा व्हायला पाहिजे. हळूहळू ते सवयीने होतं, की आता मी लिहून ठेवलेलं आहे सगळं. मी माझ्या जेवढ्या काही मुलाखती मी आजपर्यंत घेतल्या, मी लिहिताना सुद्धा इतक्या लिहिलेल्या असतात की म्हणजे अशा व्यवस्थित, की मी प्रत्यक्ष जेव्हा मुलाखत घेते हे बघतच नाही. मला अरुण दातेंचा मुलगा, त्यांची मुलाखत मी घेतली होती. मी आणि माझे एक कलिग होते प्रसाद कुलकर्णी म्हणून, आम्ही दोघांनी घेतली, आणि दोघंही आम्ही इतके तयारीत होतो, आणि अक्षरशः असंच झालं होतं. आमच्या सरांनी आदल्या दिवशी विचारलं मुलाखत घेणार का, उद्या ते येत आहेत. पटकन तयारी केली, भराभरा सगळं लिहून काढलं, आणि प्रत्यक्ष तिकडे गेल्यावर कागद फक्त असा ठेवला, आणि आम्ही विचार केलो, ते बोलत गेले, आणि नंतर त्यांनी आम्हाला मुलाखत संपल्यावर म्हणाले, मी पहिल्यांदा अशी मुलाखत दिली की मुलाखतकारांनी कागद बघितलेच नाही. येतच गेलं, ते डोक्यात फिट झाले होते आमच्या. आणि परत तेच की अनुषंगिक थोडंसं व्हायला पाहिजे. खूप अगदी तुमचं अगदी काटेकोर मी जसं लिहिलं आहे तसंच असे असतात ना बरेच जण, म्हणजे त्यांचंही कौतुक आहे की आम्ही जेव्हा हे करतो, निवेदन करतो एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमांचं वगैरे, तर असं जे लिहिलेलं असतं, आज आहे सी रामचंद्र यांचा जन्मदिवस, आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांची काही अजरामर अशी गाणी ऐकणार आहोत, हे जर असं लिहिलेलं असेल ना, काही जण तसंच वाचतात. ठीक आहे, ओके, म्हणजे हे कौतुक आहे की तुम्ही लिहिलेलं जे आहे ते कुठेही बदलत नाही आहात. आणि हे माझ्या बाबतीत थोडं असं होतं की हे मी लिहिलं आहे, ठीक आहे, मी बोलताना बघतच नाही, सवयीचं असतं ते, बाकी काही नाही.
पण मुद्दे तुमचे आले पाहिजेत. म्हणजे एक नजर टाकायची की हां, आले ना, माझे सगळे मुद्दे आलेत ना, ठीक आहे, ओके. तर आता मी तुम्हाला ना, तुम्ही सगळे तयारीचे वाटताय, छान वाटतंय मला. सगळ्यांना तर काही शक्य नाही मला बोलवणं. मी 4-4चे 2 गट करा आणि एखादा विषय तुम्हीच निवडा. वाटल्यास आजचा सावरकर मुक्ती दिवस हा एक विषय घ्या, साहस दिनाचा विषय घ्या किंवा अजून वेगळे कोणतेही विषय घ्या. 4-4 जणं, 3 जणं एक्सपर्ट म्हणून बोलतील आणि एकाने सूत्रसंचालन करायचं. म्हणजे चौघांनी थोडं थोडं बोलायचं आहे. कसे गट तयार करायचे तुम्ही ठरवा. आणि हे 2 गटांचं सूत्रसंचालन मी इथे अर्थात व्यासपीठावरच बोलवायला लागेल मला त्यांना. तर इथे येऊन ते बोलायचे, कारण तुम्हाला प्रत्यक्ष रंगमंचावर कसा वावर पाहिजे, मी तुमचा वावर तिथपासून इथपर्यंत आणि इथून जाईपर्यंत सगळा बघणार आहे. कारण आपलं मुख्य ते आहे की पहिल्या तुमच्या पाऊल उचलण्यापासूनचा तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे, तुमची तयारी दिसली पाहिजे. मी आज असं नाही म्हणणार की आले लगेच आणि झालं सगळं एकदम तुम्ही एकदम काय 30-35 वर्षांचा अनुभव असल्यासारखं कराल, नाही, मान्य मला. पण आत्ता हे तुम्ही 2 सत्र जी झाली आहेत, अभ्यास तुमचा तुम्ही घ्या वेळ थोडासा, तुमचा अभ्यास तुम्ही चर्चा करा, चौघांचे 2 गट करा आणि इथे 2 विषयांवर सूत्रसंचालनाचा किंवा विषयाचा कार्यक्रम, एक संवाद असा घडवून आणा. ठीक आहे, 1 सूत्रसंचालक 3 संवादक, संवाद घडवून आणा. आणि त्यानंतर मी काही जणांना, ज्यांची इच्छा असेल, मी कारण मला खरंच कोणाची ओळख नाही, मी असं रँडमली कोणाला तरी या वगैरे चालणार असेल तुम्हाला तर मी तसंही करेन. निवेदन करून दाखवायचं, कुठलाही विषय तुमच्या आवडीचा घ्या, आत्तापासूनच डोक्यात ठरवा, तुमच्या आवडीचा विषय घ्या, 2 मिनटं निवेदन करून दाखवायचं त्याच्यावर. चालेल. मगाशी एक मुद्दा माझा राहिला की मी आल्याला जे म्हटलं की आजचा दिवस खूप छान भाग्याचा आणि एक चांगला. तर ही सवय आम्हाला रेडिओत लागली दिनविशेष बघण्याची. रोजच्या दिवसाचं दिनविशेष बघितलंच गेलं पाहिजे की आज काय आहे. जन्मदिवस आहे, स्मृतिदिन आहे, वाढदिवस आहेत किंवा त्या दिवसाचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बालिका दिन असतं जसं मी म्हटलं, किंवा साहस दिन आहे, आता हा मुक्ती दिन आहे. तर दिनविशेष जाणून घ्यायचे आणि त्या अनुषंगाने आपण परत आपल्या कार्यक्रमात त्याचा एक कुठे ना कुठेतरी आपण त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि त्या उल्लेखातून परत अजून एक गोष्ट आपण त्यांना सांगायची असते की समजा बालिका दिन आहे, तर अर्थातच आता त्याला खूप एक महत्त्व मिळालेलं आहे. मुलींसाठी, महिलांसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी पुढे सतत पाऊल उचललं जात आहे. तर त्याबद्दल तुम्ही 2 वाक्य बोला. दिनविशेष रोजच्या रोज समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे. 4-4चे ग्रुप तुम्हाला कोणी ठरवा पटकन, किंवा आपल्या कार्यकर्त्या कोण आहेत तर कोणालाही 4 जणांना आले तरी चालेल, असं काही हे नाही आहे. हॅलो.
तुमचं शिक्षणाच्या बाबतीत लौकिकदृष्ट्या शिक्षण मी BSc ज्वेलरी हां तर सामाजिक कार्य वगैरे बाकीचं पण बँकेतच कार्य एवढ्या नाही थोडं निमित्त घ्यायचं की मुक्तिदिनाचा आजचं घ्यायचं घेतो मी 1-2-3 सहज दिनाचं सागरात घेतो ठीक आहे. अध्यक्ष यांचं नाव आधार करत घेत असताना तुमच्याकडे सुद्धा राजेंद्र सावईकर बरोबर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या दिवशी. खास आजचा दिवस 8 जुलै साहस दिनाच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वजण सावरकरांचे भक्त आज आपण इथे जमा झालेलो आहोत. त्याच कार्यक्रमासाठी तुमच्यासमोर आम्ही एक विशेष असा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तो आपणासमोर सादर होणार आहे. निर्माणों के पावन युग में, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. ज्या सावरकरांच्या बोटीतून उडी घेतल्याचा जो प्रसंग आहे, रोमहर्षक प्रसंग, या प्रसंगातून अनेक पिढ्या पुढे निर्माण झालेल्या आहेत आणि अनेकांना नवचैतन्य, धाडस, देशप्रेम देणारी ही सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी, त्या निमित्त साजरा केला जाणारा साहस दिनाचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा पुढील भाग आपणासमोर सादर करत आहेत संदीप वरठा. स्वागत आणि प्रस्तावित करण्यासाठी मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार. आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहस दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, मी उपस्थितांचे देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याविषयी प्रेरित होऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण, त्याचबरोबर आजच्या मंचावरील जे प्रमुख उपस्थित आहेत, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत राजेंद्र सावईकर हे गोव्यावरनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं लौकिकदृष्ट्या शिक्षण हे BSc असं झालेलं आहे. बँकेतून मॅनेजर पदावरनं ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या ते सिमेंट व्यवसाय हा व्यवसाय करत आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आत्तापर्यंत 52 PPTचे कार्यक्रम हे केलेले आहेत आणि सावरकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौभाग्यवती अर्चना साने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहस दिनानिमित्त प्रमुख वक्ते श्रीयुत राजेंद्र सावईकर हे आपल्याला मौलिक असं मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना मंचावर निमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सगळे प्रेक्षक आणि सावरकर प्रेमी श्रोतेहो, सावरकरांविषयी बोलणार तर म्हणजे दिवसांचे दिवस तुम्हाला असं बोलावं लागेल. पण नेमका आजचा जो 8 जुलै 1910 या दिवशी त्यांनी जी समुद्रात उडी मारली बोटीतून आपली मुक्ती करून घेण्यासाठी या ब्रिटिशांकडून, तो जो मुख्य साहस दिन म्हणून आपण पाळतो त्याच्याविषयी बोलण्यासाठी मी इथं उभा आहे. सावरकर हे क्रांतिकारी होते, मुळातच ते साहसी होते आणि हे साहस त्यांचं 12व्या 13व्या 14व्या वर्षीच दिसून आलं होतं, जेव्हा त्यांनी शपथ घेतली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा क्रेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन असं त्यांनी म्हटलं. मारिता मारिता मरेन असं त्यांनी म्हटलं नाही, झुंजेन आयुष्यभर. आणि त्यांनी नंतर काय केलं असं जे प्रश्न विचारतात ना, त्यांना हे उत्तर आहे की शेवटपर्यंत मी झुंजेन
असं त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा ते पुण्याला आले पुढच्या शिक्षणासाठी, तेव्हा त्यांनी परकी कपड्यांची होळी करण्याचं त्यांनी ठरवलं. ते एवढं त्यांचं साहस होतं, एवढं साहस होतं की प्रचंड मोठं ते साहस होतं. त्यांनी अनेकांना जमवले. आपले जे अभिनव भारतचे कार्यकर्ते होते, टिळकांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि ते परकीय कपड्यांची होळी करून त्यांनी पहिला दणका दिला इंग्रज सरकारला, पहिला दणका दिला. आणि बहुतेक शेजारी देशामध्ये हे क्रांती सूर्य निर्माण होत आहे अशी लोकांची भावना झाली. जेव्हा त्यांना इंग्लंडवरून अटक करून त्यांना भारतामध्ये आणण्यात येत होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विस्तृत सांगण्यासाठी वेळ नाही, पण नाशिक कॉन्स्पिरसीमध्ये, नाशिक षडयंत्र ज्याला ओळखलं जातं, नाशिक षडयंत्र ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये त्यांच्यावर खटला चालण्यात, त्यांना भारतात आणताना त्यांनी जी उडी मारली ती त्यांची दुसरी म्हणजे त्रिखंडात गाजलेले त्यांचं शौर्य होतं, त्रिखंडात गाजलेलं शौर्य होतं. अशा पद्धतीची अनेक शौर्याचे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल, पण मी वेळेच्या अभावी ते आवर्त घेतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. राजेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपलं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. कार्यक्रमाचं शेवटच्या टप्प्याकडे आपण वळत आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी सागर कुकडे यांना आमंत्रित करते. सर्वांना स्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, सावरकर समितीचे सर्व गणमान्य, आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहिले, सर्व मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर, राजेंद्र सर ज्यांनी या ठिकाणी आपले मौलिक विचार आपल्यासमोर मांडले, आपण सर्व चिकित्सक श्रोते आणि आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन फार छान शब्दात ज्यांनी आपल्यासमोर केले ते आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मॅडम, मी सागर कुकडे. या ठिकाणी आपण सर्व वेळात वेळ काढून प्रचंड तुम्ही ज्या प्रवासामध्ये सहन केलेल्या ज्या हालापेष्टा असतील किंवा तुम्हाला जो त्रास झालेला असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी वेळेवर या ठिकाणी हजर राहिला, त्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. चांगला प्रयत्न होता, पण मला अपेक्षित जरा वेगळं होतं. आत्ता गंमत काय काय झाली जरा सांगाल का कोणी? एकतर मी यांचं खरंच कौतुक करेन आणि खरंच त्यांचा आपण एक टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया की त्यांचा अभ्यास छान आहे, त्यांची वाणी, त्यांना वक्तृत्व चांगलं आहे, ते उत्तम वक्ते होऊ शकतात, उत्तम वक्तृत्व आहे त्यांना आणि अभ्यास पण आहे. त्यांनी थोडक्यातसुद्धा खूप एक आणि जो आवेश पाहिजे सावरकरांविषयी बोलताना तो आहे त्यांच्यात, तो दिसला. पण दोन गोष्टी अशा झाल्यात की मी म्हटलं ते चर्चासत्र हवं आहे मला इथे तुम्ही एक छोटासा कार्यक्रम पूर्णपणे बांधून तयार केलात, छान केलं, आयोजन केलं तुम्ही एका कार्यक्रमाचं. मला आयोजन नको आहे आत्ता, मला तुमच्यातनं तुमचा अभ्यास किती आणि तुम्हाला बोलतं करता येतं का आणि बोलता येतं का या गोष्टी. इथे काय झालं, दोन निवेदक झाले. ह्या मॅडम पण बोलल्या आधी, त्यांनी निवेदनाचं घेतलं आणि दुसरे जे आले होते त्यांनी परत निवेदनाचंच काम केलं. तर गरज नसते, त्यांनी जे म्हटलं ते निवेदक बोलत असतो, सूत्रसंचालक, वेगळ्या गरज नसते असं कोणाची. आणि तिसरं, आभार ज्यांनी मानले ना, आभारात स्वतःचं नाव नसतं घ्यायचं. माझे स्वतःचे आभार मानतो नाही कधीच, आपण इतरांचे आभार मानायचे असतं. पुढचा गट लगेच या. मला चर्चासत्र हवं आहे. चर्चासत्रात एक निवेदक आणि 3 संवादक. तो किंवा ती निवेदक जे कोणी असतील ते तिघांशी संवाद साधतात. संवाद
नमस्कार. आजच्या चर्चासत्रामध्ये आपण सर्वजणांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खास आपल्या चर्चासत्रासाठी आज जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा मी पहिल्यांदा अल्पसा परिचय करून देतो. आजच्या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलेले आहेत प्रभाकर पाटील, हे किल्लारीहून आलेले आहेत, लातूर. त्यानंतर आपले दुसरे मान्यवर आहेत राजेंद्र होलमाने, नवी मुंबई येथून आलेले आहेत. आणि तिसरे आपले मान्यवर आहेत बालाजी भागानागरे सर, हे नांदेडहून आलेले आहेत. तिन्ही जे काही आपले मान्यवर आहेत हे मान्यवर सावरकरांचे साहस या विषयाशी आपल्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत. तर मी सर्वप्रथम आपणा सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण आजच्या या चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा. तर माझा सर्वांना आपला पहिला प्रश्न असा असणार आहे की सावरकरांचे साहस याविषयी आपण आपलं मत व्यक्त करावेत. नमस्कार. सावरकरांच्या साहसाविषयी आपण प्रश्न विचारलात. तर साहसाविषयी मी माझे विचार मांडत असताना त्यांच्या संदर्भामध्ये मी स्वतः माझं कवितेचं पुस्तक प्रकाशित झालेलं असल्यामुळं 2 कवितेच्या वळी म्हणतो. मला कविता सादर करायची आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये, पण 2 कवितेच्या वळी अशा सादर करतो मी. मुखडा त्या गाण्याचा घेण्यापेक्षा त्या डायरेक्टमधल्या अंतराच्याच 2 ओळी घेतो मी. मार्शलिसची उडी अशी की उठल्या सागर लाटा, मार्शलिसची उडी अशी की उठल्या सागर लाटा, राष्ट्रमुक्तीच्या जगात साऱ्या होऊ लागल्या बाता, राष्ट्रमुक्तीच्या जगात साऱ्या सुरू झाल्या वाटा, जलराशींना धन्यवाद सर. साहस हा शब्द खूपच अप्रतिम आहेत आणि म्हणूनच आपण इथे निवेदकांना मी सर्व मार्गदर्शनाला विनंती करतो आहे की आपणास सावरकरांचे साहस याविषयी आपले मत व्यक्त करायचे आहेत. सर आपण. हो हो, हे 2. मार्शलिसची उडी अशी की उठल्या सागर लाटा, राष्ट्रमुक्तीच्या जगात साऱ्या सुरू झाल्या वाटा, जलराशींना 10 करिसा धगधगता अंगार, भारतभूच्या स्वातंत्र्याचा वीरविनायक वीर, भारतभूच्या स्वातंत्र्याचा वीरविनायक वीर, अग्निफुलांनी फुलले ज्यांचे सारे जीवन सार, अग्निफुलांनी फुलले ज्यांचे सारे जीवन सार. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी थोडंसं विनंती पण करतोय, मला पुढच्या ह्याच्यामध्ये थोडंसं सादर करण्यासाठी थोडा वेळ द्यावा. मी राजेंद्र सर आपणास अशी विनंती करतो की आपण सावरकरांविषयी आपले मत व्यक्त करावे. सावरकर ऐकायला येते ना. सावरकर हे साहसी होतेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचा वेगळा परिचय करून द्यायची खरं तर आपल्याला गरज नाही. अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की सावरकर किती साहसी होते. पण आज समाजामध्ये असे काही समाजकंटक आहेत, ते सावरकर या सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करतात. कारण समाजामध्ये दुर्योधनासारख्या प्रवृत्ती असतातच की जानामी धर्मम नचमे निवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती. बरोबर. मग अशा लोकांना काय करावं लागतं तर श्रीकृष्णांनी सांगितलेला मार्ग अशा लोकांना ठेचावंच लागतं. पण आता काळ वेगळा आहे. आता अशा काळात अशा लोकांना ठेचता येणार नाही. बरोबर. जे काही करायचं आहे ते कायद्यानेच. आणि म्हणून हर घर सावरकर आपल्याला घेऊन जावे लागतील आणि ती सावरकरी वृत्ती आपल्यामध्ये उभा राहावं लागेल. कारण सावरकर नेहमी म्हणायचे आता कार्यक्रमाची आवश्यकता नाही, आता कार्याची आवश्यकता आहे. धन्यवाद सर. अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये आपण सावरकरांचे साहस आमच्या सर्वांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. मी आपले पुढील मान्यवर प्रभाकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. खरं तर सावरकरांचं साहस पाहायला गेलं की आपल्याला एवढंच माहीत असतं की सावरकरांनी अंदमानाला ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस त्यांनी बोटीतून उडी घेतली. परंतु सावरकरांचं अख्खं आयुष्य जर आपण पाहिलं, संपूर्ण आयुष्य हे साहसच होतं. कारण वयाच्या 14व्या वर्षी एखादा तरुण मातृभूमीच्या रक्षणासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारण्याची शपथ घेतो, हे देखील एक साहसच आहे. आणि सावरकरांना ज्यावेळेस कळालं की आता ब्रिटिश साम्राज्याशी लढायचं आहे, ब्रिटिश साम्राज्याला आता विरोध करायचा आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं आहे, त्यावेळेस सावरकरांनी ठरवलं की आता आपल्याला लंडनला जाऊन ब्रिटिशांची बॅरिस्टरी पदवी प्राप्त करावी लागेल.
त्यावेळेस टिळकांच्या साह्याने सावरकर लंडनला गेले. तिथेही ते शांत बसले नाहीत. त्यांनी 5 वर्ष अभ्यास केला आणि ज्यावेळेस ते शिक्षण घेतले त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना बोलावून घेतलं. ते बॅरिस्टर पदवीचा पेपर पास झाले होते. त्यावेळेस ब्रिटिश सरकार त्यांना म्हणतं की सावरकर, तुम्ही आता पेपर पास झालात, जर तुम्ही या करारावरती सह्या केल्या तर तुम्हाला पदवी प्रदान करता येईल. सावरकर त्यावेळेस म्हणतात की करार नेमका काय, कशावरती सही करायचे. त्यावेळेस ब्रिटिश सरकार म्हणतं की तुम्ही ब्रिटिश सरकारविरुद्ध कोणताही लढा उभारणार नाही आणि तुम्ही आमच्या विरुद्ध काही बोलणार नाही. त्यावेळेस 27 वर्षाचा सावरकर म्हणतो की जर माझ्या मायभूमीच्या विरोधात उभारून किंवा माझ्या मायभूमीसाठी बोलण्याची जर तुम्ही मला संधी देत नसाल तर तुमची पदवी मला नको आहे. आज जर आपला एखादा मुलगा एखाद्या कॉलेजमध्ये गेला किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीत शिकायला गेला, तिथं त्याला म्हटलं की तू अमुक अमुक कार्यक्रमात जायचं नाही, तर तो लगेच म्हणतो बरं आहे बाबा, राहू दे, डिग्री भेटती, गावी जातो. परंतु ब्रिटिश साम्राज्यात त्यांच्या घरी जाऊन सावरकर म्हणतात की जर माझ्या मायभूमीच्या विरोधात जाऊन जर मला ही पदवी भेटत असेल तर ती पदवी मला नको आहे. हे साहस खरं तर आजच्या पिढीनं आपण दाखवणं गरजेचं आहे आणि सावरकरांच्या चरित्रातून आपण काहीतरी साहस घेणं, त्यांच्या एकेका गोष्टीमधून आपण शिकणं, हे आज मला वाटतं गरजेचं आहे. धन्यवाद. चांगला प्रयत्न होता. थोडक्यात त्यांनी अतिशय चांगली तयारी केली आणि एक लक्षात आलं आहे माझ्या की बऱ्यापैकी तुम्ही लोक वक्तृत्व म्हणजे भाषण वगैरे करू शकाल चांगल्या पद्धतीने, कारण सावरकर विषय हा तुम्हाला थोडा थोडा का असेना नक्की कळलेला आहे. पुढचा गट येतो आहे का? आणि 5च मिनटं हां, तुमची आता तशी तयारी झालेली आहे. आता आयोजकांना विचारावे लागेल वेळ किती आहे. हॅलो. सुरुवातीला बराच वेळ झाला. हा शेवटचा गट असेल, त्यानंतर आपल्याला जेवणासाठी विश्रांती घ्यायची आहे आणि उद्या सगळ्यांना वक्तृत्व चाचणीमध्ये बोलण्याची संधी मिळणार आहे परीक्षकांच्या समोर. त्यामुळे आपण हा शेवटचा गट घेऊया आणि त्यानंतर विश्रांतीची घोषणा करते. पुण्याच्या पुण्यभूमीतल्या या पवित्र ठिकाणावरून आपल्याशी संवाद साधताना मनस्वी आनंद होत आहे. गुल खिले, गुलशन खिले और खिले गुलदस्ते. आज का भाषण शुरू करने से पहले आप सभी भाई बहनों को मेरा प्यार भरा नमस्ते, नमस्कार. या भव्य विचारपीठावर आपण सर्व एकत्रित आलो आहोत. या विचारपीठावर माझ्यासोबत अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व, जे पहिलं व्यक्तिमत्व आहे ते गंधार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. गंधारजी या विचारपीठावर स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो. दुसरे आपल्यासोबत आपले प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे उत्कर्ष कुलकर्णी, हे सुद्धा आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तिसऱ्या आपल्या अतिशय महत्त्वाच्या पाहुणे आहेत, त्यांचं नाव पूनम जोशी आहे. या तीनही मान्यवरांचं मी शुभम बायस्कार पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो. प्रथमतः आपले अतिशय महत्त्वाचे पाहुणे आणि वक्ते म्हणजे गंधार कुलकर्णी. गंधार या नावाला मोठी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. गंधार यांच्या आईवडिलांचं कार्य फार मोठं आहे. त्यांच्या आईची विद्या वाचस्पती ही पदवी हृदयनाथ मंगेशकर यांच्या शोधप्रबंधावर, त्यांच्या कार्यावर आहे. गंधारजी, आईवडिलांपासून तुम्ही घेतलेला वारसा आणि तुमचेसुद्धा स्वतःचे 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. कुठेतरी तुमच्या साहित्यावर, कुठेतरी तुमच्या साहित्यामध्ये क्रांतिकारक सावरकरांचं साहित्य अभिप्रेत आहे, कुठेतरी ते दिसते आहे. तुमच्या अंगातनं क्रांतिकारी सावरकरांचे पैलू तुम्ही कसे बघता, आम्हा सगळ्या प्रेक्षकांना तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद शुभम. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा क्रांतिकारक सावरकर हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त विनायक दामोदर सावरकरांनाच स्वातंत्र्यवीर ही पदवी का मिळाली हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण सावरकरांना प्रत्येक क्षेत्रातलं आपलं स्वातंत्र्य अपेक्षित होतं, म्हणून त्यांना अत्रेंनी ही पदवी दिली होती. आणि राहिला साहित्याचा विषय, तर मला असं वाटते की एका कवीची कविता किंवा एका लेखकाच्या कथा, लेख हे सगळे समाज घडवण्याचं काम करत असतात आणि त्यांनी करायला पाहिजे, जे सावरकरांनी त्या काळात केलं आहे. आणि अजूनही त्या साहित्याचा प्रभाव आपल्यावर दिसतो की अजूनही जेव्हा आपण सावरकरांचं साहित्य वाचतो तेव्हा
आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्याला लिखाणाची प्रेरणा मिळते, काही कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आणि सावरकरांचं प्रत्येक लिखाण हे आपल्या मातृभूमीसाठी नवीन क्रांतिकारक उभे करण्यासाठी होतं. त्यांनी नवीन लोकांना त्याच्यातून प्रेरणा देण्यासाठी होतं. मग ते कोणतेही काव्य असो, काहीही असो. ते जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर रडत होते तर ते स्वतःच्या आईसाठी किंवा त्यांना स्वतःच्या घराची आठवण येत होती, पत्नीची आठवण येत होती यासाठी नाही, तर त्यांना स्वतःच्या मातृभूमीची आठवण येत होती. हे आपण त्यांच्या कवितांमधून समजून घेतलं पाहिजे की ज्या माणसाला फक्त आणि फक्त आपली मातृभूमी सर्वात जास्त प्रिय होती. त्यामुळे मी सुद्धा प्रयत्न करत असतो की माझ्या लिखाणांमधून मी सावरकरांना काहीतरी अर्पण करू शकतो. धन्यवाद. दुसरे आपले अतिशय महत्त्वाचे पाहुणे आहेत ते म्हणजे उत्कर्ष कुलकर्णी. उत्कर्ष हे स्वतः उत्तम लेखक आहेत, ते कविता करतात, नाटक करतात. उत्कर्ष, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या साहित्याच्या दृष्टिकोनातनं सावरकरांना कशा पद्धतीनं पाहता? धन्यवाद दादा. मित्रांनो, सावरकर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. सावरकर क्रांतिकारक होते, साहसवीर होते, याबद्दल सांगण्यात काही दुमत नाहीच. पण मारिता मारिता मरे तो झुंजेनाची शपथ घेणारे सावरकर स्वतः संपूर्ण जगताला मारिता मारिता मरे तो झुंजण्याचं आवाहन करतात ते त्यांच्या साहित्यातून. त्यांचं साहित्य आपल्याला कळतं. 1857चा स्वातंत्र्य लढा असेल, त्यानंतर त्यांनी लिहिलेलं शिवरायांवरचे गाणी असतील, शिवरायांवरच्या आरत्या असतील, त्यानंतर स्वराज्यातील इतर काही मावळ्यांवर रचलेले त्यांनी पोवाडे असतील, हे ते राहत असलेल्या वसतिगृहामध्ये पुण्यात इथे फर्ग्युसन कॉलेजला जेव्हा ते राहत होते तेव्हा त्यांच्या वसतिगृहामध्ये त्या दर शुक्रवारी गायल्या जात होत्या. आणि हेही तेव्हा सर्व जगताला कळत होतं की सावरकर नावाचा एक मनुष्य जो क्रांतिकारक आहे, साहसवीर आहे, पण त्याचबरोबर त्याची धगधगती लेखणी ही क्रांतिकारकाला प्रोत्साहन देते. आणि याचसोबत सावरकर माझ्या अंगी भिनले. ते सावरकरांचं क्रांतिकार्य मला समजलं, सावरकरांचं क्रांतिकार्य मी जाणून घेतलं. पण सोबतच माझ्या अंगी भिनले ते साहित्यिक सावरकर. ते असे की मी 12वीत असतानापासून मला सावरकरांनी वाचनाचं वेड लावलं. सावरकरांनी वाचनाचं वेड असं लावलं की फक्त सावरकर वाचणं ही माझी तृष्णा राहिली नाही, तर त्यासोबतच शिवाजी महाराज वाचणं, संभाजी महाराज, अशी प्रत्येक गोष्ट वाचणं, प्रत्येक इतिहास वाचणं प्रत्येकाचा, हे माझ्या अंगी भिनलं. आणि सोबतच सावरकरांसारख्याच काही कविता करण्याचं एक थोडंसं ध्येय मला लाभलं. आणि मग त्यानंतर एक कविता सावरकरांवर मी रचलेली, त्याच्या एक 4-5 ओळी तुमच्यासमोर सादर करतो की क्रांतीचा अग्रणी आणि राष्ट्रभक्त टाळतो, क्रांतीचा अग्रणी आणि राष्ट्रभक्त टाळतो, हिंदुत्व रक्षिण्या जणू शिवशंभूचा बाळतो, स्वयंघोषित बुद्धिपटूंचा अकारण खलनायक तो, स्वयंघोषित बुद्धिपटूंचा अकारण खलनायक तो, स्वातंत्र्य लक्ष्मीच्या स्वप्नातला वीर असा तेजस्वी विनायक तो. मित्रांनो, ही सावरकरांवरची रचलेली असे अनेक कविता मी रचलेल्या आहेत. आणि त्याचसोबत सावरकरांनी जयस्तुते नावाचं एक गाणं जे आपल्या सर्वांना माहीत आहेच, त्याचसोबत सावरकरांचं सागरा प्राण तळमळ आहे, मराठी भाषेला देणं म्हणून लागलेलं गाणंही सावरकरांनी लिहिलं. असे अनेक साहित्य सावरकरांचं प्रसिद्ध आहे. आणि याचबरोबर सावरकर क्रांतिकारक सावरकर असो, साहसी सावरकर असो, साहित्यिक सावरकर असो, माझ्या अंगी भिनले, तसेच सगळ्यांच्या अंगी भिनलो हीच प्रार्थना. धन्यवाद. अलीकडेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केलं. एकीकडे पुरुषसत्ताक संस्कृती असताना स्त्रीसत्ताक संस्कृतीकडे वाटचाल होते आहे. तिसऱ्या महत्त्वाच्या अतिशय पाहुण्या ज्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांचं नाव पूनम जोशी आहेत. पूनम यांनासुद्धा सावरकरांकडून मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळालेली आहे. मला त्यांना हे विचारायचं आहे की नेमकं सावरकर तुम्हाला काय आवडतात, कुठला गुण त्यांच्यातला तुम्हाला चांगला वाटतो आहे की ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते आहे? धन्यवाद. खरं तर सावरकरांविषयी म्हणजे सावरकरांना का आवडतात हे खरं तर सांगण्याचं मला माझं वय नाही आहे तेवढं, कारण की मी इथे लहान आहे सगळ्यात. तर आणि मी एवढी मोठी पण नाही आहे की त्यांच्याबद्दल बोलेल मी. पण कदाचित मी जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकते, जेव्हा मी सावरकरांच्या विषयी ऐकते, तेव्हा मनामध्ये खूप आदर येतो. आणि त्यांचा गुण म्हणजे मला त्यांची बुद्धिमत्ता खूप आवडते. तर त्यांचा तो एक प्रसंग होता की ज्यावेळेस सावरकर अंदमानमध्ये होते, तर त्यांना जे धान्य पाठवायचे जेवायला वगैरे, तर सावरकर वगैरे सगळे होते त्यांना जेवायला.
तर जे मुसलमान लोक असायचे तर ते त्याला स्पर्श करायचे आणि स्पर्श केल्यानंतर मग सर्वांना ते म्हणजे ते आता हे नाही आहे, अपवित्र झालं ते धान्य असं सर्वांना वाटायचं. मग ते सावरकरांनी बघितलं आणि मग सावरकरांनी काहीतरी युक्ती केली की ते असं करायचे की ज्यावेळेस ते लोक स्पर्श करून जातील आणि सर्वांना वाटेन की ते अपवित्र झालं तर त्यावेळेस सावरकर तुळशीचा पत्ता घेऊन त्याच्यावर ठेवायचे आणि गायत्री मंत्र म्हणायचे. मग सर्वांनी ते बघितल्यानंतर मग सर्वांना वाटायचं की आता हे म्हणजे झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे आणि मग सर्व ते अन्न खायचे. आणि सावरकरांना असं वाटायचं की कोणी सर्वांनी असं धष्टपुष्ट राहावं, कोणी असं गळलेलं वगैरे जाऊ नये, खायला म्हणजे पाहिजे त्यांना म्हणून. आणि त्यांचा तो बुद्धिमान मला खूप म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता खूप आवडते मला. आणि बस, थँक्यू. गंधार कुलकर्णी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सोबतच पूनम जोशी आणि उत्कर्ष जोशीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला सहभागी झालेत, त्यांचंसुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की निघू दे दिवस मंगलतो, बघा या भारता तुझला, लोपुनी अवकाळा सारी सुख शांती लाभो सकळा. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद, थँक्यू. चांगला प्रयत्न होता आणि आहे म्हणजे बरेचसे वक्ता किंवा निवेदक किंवा सूत्रसंचालक असे वेगवेगळे गुण आहेत बऱ्याच जणांच्या अंगी. आणि एक म्हणजे ही आणि या दोघांनी जे निवेदन केलं सूत्रसंचालक म्हणून जे हाताळलं, तर एक सुरुवात त्यांनी खरंच छान करून दिली. आणि मी अगदी 5 मिनिटांचा वेळ दिला होता म्हणून त्या छोट्याशा वेळेत त्यांनी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास आहे अजून भरपूर हवा आहे, कारण आता अजून खूप खोलात शिरून तुम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे. मग अशी एकाने मला प्रश्न विचारला होता, ते तेवढा एक प्रश्न घेते आणि थांबूया आपण. कुठे बघून बोलायचं असा एक मोठा प्रश्न असतो जेव्हा तुम्ही इथे उभे राहता पोडियमसमोर. तर जेव्हा नाटकात वगैरे तुम्ही काम करता, पोकळीत बघून बोलायचं असतं असं म्हणतात. शून्यात नजर ठेवायची असते की जेणेकरून सगळ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्याकडे बघताय. आता कसं असतं की 2 गोष्टी असतात की आत्ता तुमच्यावर आणि इथे सगळीकडेच लाईट आहेत, उजेड प्रकाश आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाकडे बघून बोलू शकते. जेव्हा समोर अंधार असतो ऑडिटोरियममध्ये तेव्हा तुम्ही कुठे बघताय तुम्हालाही स्वतःला कळत नसतं, तेव्हा शून्यात नजर ठेवायची असते. तेव्हा एक पूर्ण अशी दिशा ठेवून बोलायचं असतं की मग सगळ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधताय डायरेक्टली. पण जेव्हा असं एवढा प्रेक्षागृहातसुद्धा उजेड असतो, इथेही असतो, तेव्हा तुम्ही आणि आत्ता एक माफकच असा एक म्हणजे हे आहे ना इथे संख्या, तर तुम्ही बघू शकता कोणाकडे बोलू शकता असं काही नाही आहे. पण जेव्हा खूप मोठी संख्या आहे, 500 आहेत, 1000 आहेत, मोठ्याच्या मोठ्या तुमच्या एखाद्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम चालला, तेव्हा तुम्ही खरंच शून्यात बघायचं आणि कार्यक्रम सादर करायचा. कुणी विचारला होता मला प्रश्न? ओके, ठीक आहे, धन्यवाद. आणि चांगला प्रयत्न करताय, चांगला करत राहा. वक्तृत्वाबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी एक सत्र होणार आहे. सावरकरांबद्दल काय बोलावं किंवा काय वाचावं याबद्दल साने सरांनी सांगितलं आहे, आणि काय बोलू नये, काय टाळावं याबद्दलही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय मोजक्या शब्दात आणि सुंदररित्या आम्हाला सांगितलं की वक्तृत्व कसं असावं. आता आपली जेवणाची सुट्टी होणार आहे, 1:30 वाजता पुढचं सत्र सुरू होणार आहे. त्याच्या आधी 10 मिनिटे सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. आणि सावरकर राष्ट्रीय विचार मंचातर्फे सगळ्यांसाठी तिळगुळ आलेला आहे, तर जेवणाच्या आधी तिळगुळ घ्या, जेवण करा आणि 10 मिनिटं आधी इथे उपस्थित राहा. धन्यवाद.